हॅलो, वेलकम टू द गार्डन गेम्स. तर आता आम्ही इथे उन्हाळ्यासाठी बाल्कनी तयार करतोय. छोटीशीच बाल्कनी आहे पण झाडं खूप आहेत. तर जी उन्हाळी झाडं आहेत ज्यांना ऊन जास्त लागतं, कढीपत्ता, जास्वंद, मोगरा अशी सगळी झाडं आपल्याला शिफ्ट करायची आहेत. आणि जे कटिंग्ज आहेत किंवा ज्यांना ऊन कमी लागतं तर अशी झाडं आपल्याला थोडीशी सावलीमध्ये किंवा सेमी शेड एरियामध्ये आपल्याला ठेवायची आहेत. तर त्यासाठी आम्ही आता इथली झाडं थोडीशी हलवलेली आहेत. आतमध्ये मी तुम्हाला दाखवते कोणती कोणती झाडं आहेत. हा आपला जास्वंद आहे, फूल देखील आले बाहेर इथे. जम्बो जास्वंद. आता कुंड्या हलवतोच आहे तर मग माती मोकळी करायची, त्याची लगे हात अशी कामं करून टाकायची असतात. माती मोकळी करून त्याच्यामध्ये शेणखत किंवा कुठलंही इतर खत टाकून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये आपण कांदा पण लावलाय. ही अशी कामं आठवड्याला चालूच असतात. जेव्हा एखादी कुंडी इकडून तिकडे बदलायचे किंवा रिपोर्ट करायचे तेव्हा मग एक काम करता करता मग त्याची माती मोकळी करणं, त्याला चेक करायचं की काय लागणार आहे, खत पाणी किंवा काय कंडिशन आहे झाडाची. या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी दर आठवड्याला चेक होतात जेव्हा वेळ असतो तेव्हा. आता इथे हा गुलाब आहे, गुलाब आपल्याला शिफ्ट करायचा आहे. हा कढीपत्ता छान वाढला, ह्याचा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी पाहिला. आता अजून नवीन व्हिडिओ देखील येईल, त्यामध्ये आपण जी छोटी झाडं होती आपली बियांपासून आलेली, तर ती देखील आपण छोटी छोटी रिपोर्ट करणार आहोत. कबूतर आलंय, स्नेक देखील आपल्याला आता शिफ्ट करायचं आहे, कारण का सगळ्या स्नेकला नवीन फूट आली आहे. तर हे सगळे एकत्र करून आपण ते देखील पॉटमध्ये आता शिफ्ट करणार आहोत. Two hours later. 2-3 तासानंतर हा असा सेटअप झालेला आहे. सगळी स्वच्छता वगैरे करून घेतली आणि त्यानंतर जसं की मी म्हणलं होतं, उन्हाळी झाडं आणि ज्यांना ऊन चालत नाही अशी झाडं ही वेगवेगळी करून आम्ही ठेवलेली आहेत. तर थोडक्यात सगळ्यांच्या जागा अदलाबदली केलेल्या आहेत. तर असा थोडक्यात असा हा सेटअप झालेला आहे. आणि या साहेबांमुळं मला आत देखील जाता येत नाही आहे. आता याचा बंदोबस्त उद्या करायचा असं ठरवलं आहे. त्यामुळे आजचं काम झालेलं आहे. रात्रीचे 10:30 वाजलेत आणि आता आम्ही चाललो आहे झोपायला. सो गुड नाईट, बाय बाय, हॅपी गार्डनिंग. आता झाडं पण झोपली.